मित्रांनो, आजच्या व्हिडिओचे आपले शीर्षक आहे भारतातील मोगलकालीन विलासी जीवनाचे आविष्कार, पार्श्वभूमी, स्वरूप व प्रारंभ, जो आधारित आहे संदर्भ ग्रंथ पेशव्यांचे विलासी जीवन या पुस्तकावर, ज्याच्या लेखिका आहेत डॉक्टर वर्षा शिरगावकर. यातील प्रकरण पहिले, पार्श्वभूमी, पृष्ठ क्रमांक 11 ते 16 मधून आपण हे घेतले आहे. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. आज आपण ऐतिहासिक मोघल साम्राज्याच्या विलासी जीवनाच्या आविष्कारावर चर्चा करणार आहोत. इसवी सन 1526च्या कालखंडात मुघल साम्राज्याची स्थापना झाली, ज्यामध्ये अद्वितीय शाही जीवनशैली विकसित झाली. या काळातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे जनानखानी, जिथे महिलांची शाही जीवनात विशेष त्यांनी स्थान मिळवले. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर अकबराच्या काळातील जनानखान्यांचे प्रारंभ, अकबराच्या राजवटीत महिलांचे स्थान कसे प्रकारचे विकसित झाले होते, बाबरचे मत काय होते, मुघल साम्राज्याच्या स्थापनेतील बाबराचा दृष्टिकोन किंवा भारताविषयी त्याचे काय विचार होते, फत्तेपूर सिक्री या शहराच्या निर्मितीतून दिसून येणारा सांस्कृतिक समृद्धीचा प्रवास, परंतु तो कसा सुरू झाला, मुघल बागांचे स्वरूप काय होते, बागांचे सौंदर्य आणि त्यामध्ये बागडणाऱ्या महिलांचे जीवन कसे होते, अकबराचा खुशबूखाना, सुगंधी फुलांचा आनंद घेणारी जागा जिथे महिलांचा संगम दरवळ होत असे, सांस्कृतिक देवाणघेवाणमध्ये हिंदू मुस्लिम परंपरांचा संस्कृतींचा संगम कशा प्रकारे झाला हे आपण जाणून घेणार आहोत. जनानखान्यांचे स्वरूप आणि हकीमापद या महत्त्वाच्या घटकांच्या माध्यमातून महिलांचे स्थान आणि अधिकार कसे होते, शहाजहानची राजवट यामध्ये कला, वास्तुकला आणि रंगीलपणाचा संगम त्यांनी कसा साधला हे देखील बघूया. फ्रेंच प्रवासी फ्रान्सिस बर्नियर त्याच्या नोंदीच्या माध्यमातून मुघल राजकन्यांचे जीवन कसे विलासी होते हे आपण उलगडणार आहोत. या सर्व मुद्द्यांच्या माध्यमातून आपण मुघलकालीन विलासी जीवनाची गूढता उलगडणार आहोत. चला तर मग या ऐतिहासिक सफरीला सुरुवात करूया. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाणून घेऊया लेखिकेचे विचार नेमके काय आहेत. प्रकरण पहिले, पार्श्वभूमी. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये इसवी सन 1526 मध्ये एक नवीन पर्व सुरू झाले. इब्राहिम लोदी ह्या दिल्ली सुलतानाचा बाबर या मुघल घराण्यातील राजाने पानिपत येथे पराभव केला. भारतीय इतिहासामध्ये ही पानिपतची पहिली लढाई मानण्यात येते. लगेचच बाबराने उत्तर हिंदुस्थानात मुघल घराण्याच्या सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे हिंदुस्थानच्या केवळ राजकीय इतिहासातच नव्हे तर सांस्कृतिक इतिहासातही एक नवीन युग निर्माण झाले. हिंदुस्थान ही सुवर्णभूमी म्हणून प्रसिद्ध असली तरी बाबरला येथे अनेक गोष्टींची कमतरता भासत होती. कविमनाच्या आणि कलासक्त असलेल्या बाबरला या हिंदुस्थानातील गावे अतिशय कुरूप वाटत होती. त्याच्या दृष्टीने इथल्या गावांमध्ये तोचपणा होता. इथले बगीचे पाहून तर त्याचा पार विरोध झालेला दिसतो, कारण तो म्हणतो की इथल्या बगीच्यांना धड कुंपणे किंवा भिंती नाहीत. हिंदुस्थानातील कला आणि वास्तुकला देखील त्याच्या दृष्टीने अत्यंत निकृष्ट दर्जाच्या होत्या. आपल्या आठवणीमध्ये तो एके ठिकाणी त्रासून लिहितो, त्यांच्याकडे म्हणजेच भारतीयांकडे चांगले घोडे नाहीत, चांगले मांस मिळत नाही, चांगली द्राक्षे नाहीत, बर्फ नाही, थंड पाणी नाही, उत्कृष्ट अन्न नाही किंवा बाजारात चांगले खायला नाही, स्नानगृहे नाहीत, महाविद्यालये नाहीत, दिवे नाहीत, मशाली नाहीत, एक मेणबत्तीसुद्धा दिसत नाही. याचा अर्थ असा की बाबर राजा तर झाला, पण त्याला या वैराण भूमीबद्दल सुरुवातीला मुळीच आपुलकी वाटत नव्हती. काबूलमध्ये निसर्गाच्या सानिध्यात पूर्व आयुष्य काढलेल्या आणि फरघाना येथील फळबागांमध्ये ज्याचे मन रमत असे अशा कविमनाच्या शूर सैनिकाला आग्र्याचे तख्त मिळाले तरी त्याचे मन काबूलचा लोभसवाणा निसर्ग, आल्हाददायी हवा आणि पाणी याकडे सारखे झेपावत राही. पण त्याला तर हिंदुस्थानातच राज्य करून आयुष्य कंठायचे होते, म्हणून त्याला आपणहून काही कलात्मक कृती करणे आवश्यक होते. त्यासाठी त्याने गुलाबांची रोपे काबूलहून आणवली, टरबूज, खरबूज यासारख्या फळांची लागवड केली. अत्यंत दैवयोगाची गोष्ट म्हणजे दिनांक 26 डिसेंबर 1530 रोजी बाबरला आपल्या राजवाड्यातील सुरेख बागेतच मृत्यू आला. त्याने आधी इच्छा प्रदर्शित केल्याप्रमाणे त्याचे शव काबूल येथील एका टेकडीवरील बगीचात ठेवण्यात आले आणि त्यावर कबर बांधण्यात आली. थंडगार पाण्याची झरे आणि सुगंधी फुलांची ताटवे असलेली ही जागा त्याने कबर म्हणून आधीच निवडलेली होती. बाबरने आग्र्यामध्ये निर्माण केलेल्या रामबाग आणि जोहराबाग यांची जोपासना पुढे त्याच्या मुलगा हुमायून यांनी केली. पण बाबर आणि हुमायून या दोन्ही मुघल बादशहांच्या राजवटी अल्पकालीन असल्यामुळे त्यांची प्रयत्न या संदर्भात मर्यादित राहिले. अकबरापासून पुढच्या काळात बागांचा विकास झाला. आग्र्याजवळ त्याने फत्तेपूर सिक्री हे वास्तुकलेच्या दृष्टीने सुरेख असे शहर वसवले. हे तर सर्वश्रुत आहेच. येथे त्याने मोठी
बाग तयार केली. जहांगीरला बागा तयार करण्याचा विशेष शौक होता. त्याने व त्याची बेगम नूरजहाँ यांनी लावलेल्या झाडांमध्ये चिनार, सुरू या झाडांचाही समावेश होता. लाहोर येथील बदामी बाग, काश्मीरमधील शालिमार बाग, निशांत बाग, अचबाबल बाग, वेरीनाग बाग या नेत्र खोदाई बागा त्यांच्याच काळात निर्माण झाल्या. मुघलकालीन बागांमध्ये बेला, चंदा, शेवंती ही भारतीय फुले व केवड्यासारखी सुवासिक वनस्पती होती. याशिवाय इराणमधून जी खास फुलझाडे आणून लावली होती त्यात बनफशी, यसमन, नसरीन ही फुलझाडे होती. केळीची झाडे हिंदुस्थानात खूप जुनी असली तरी मुघल काळात द्राक्षे, डाळिंबे, संत्री, सफरचंदे, बदाम इत्यादीच्या फळबागा निर्माण झाल्या. अबुल फजलच्या ऐन अकबरी या ग्रंथात शाही फळबागा व फुलबागा यांचे अनेक उल्लेख येतात. शाही घराण्यात वापरण्यात येणाऱ्या सर्व खाद्यपदार्थावरील खर्चांमध्ये फळांवरील खर्च 1 तरी असावा. इसवी सन 1595 मध्ये शाही मुदपाक खाण्यातील खर्च 1,36,56,000 दाम इतका होता. यापैकी 11,50,000 दाम इतका खर्च केवळ फळांवर झालेला होता. मुघल बादशाह आणि अमीर उमराव इराण, बोखारा, समरकंद येथून सुकामेवा मागवीत. तऱ्हेतऱ्हेची अत्तरे, उंची वस्त्रे, मौल्यवान रत्ने, माणके इत्यादींचा संग्रह करण्याच्या बाबतीत मुघल काळात खूपच आवड निर्माण झाली होती. अकबराने अत्तरासाठी म्हणून एक खास विभाग निर्माण केला होता व त्याला खुशबूखाना असे नाव दिले होते. वकायत ई जहांगीरी या ग्रंथात नूरजहांच्या आईने गुलाब पाकळ्या घातलेले पाणी उकळून त्यातून स्निग्ध द्रव्य गोळा करून त्यापासून अत्तर कसे बनविले याची माहिती मिळते. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर तिने या अत्तरास इतर ई जहांगीरी असे नाव दिले. मुघल काळात मौल्यवान रत्ने, मोतियावरची बराच खर्च होत असे. त्यापैकी अनेक रत्ने हिंदुस्थानात आयात केली जात असल्याने महाग असत. माणके बादशाहांमधून तर मोती आणि पाचू ओमानमधून आयात केली जात असत. अबुल फजलच्या नोंदीनुसार काही माणके प्रत्येकी 52,000 इतक्या किमतीची होती. इसवी सन 1595 मधील मौल्यवान रत्नावरील शाही खर्च 4,43,18,868 दाम इतका होता. स्त्रियांच्या अलंकारांची जोडजोड 37 प्रकार अबुल फजलच्या ऐन अकबरी या ग्रंथात मिळतात. शिरोभागी असलेला प्रमुख अलंकार म्हणजे सीसफूल, कर्णफूल, पीपलपट्टी, मोर, भंवर, बाली ही कर्णभूषणे होत. याशिवाय बेसर म्हणजे नथ या नासिकेशी संबंधित असलेल्या आभूषणाचाही उल्लेख येतो. आणखी असे कितीतरी अलंकार उल्लेखलेले आहेत. हेच दागिने घडाईतील थोड्याफार फरकानुसार राजपूत घराण्यांमध्येही होते असे दिसते. सुलतानशाहीच्या काळापासून भारतीय नृत्य व संगीत या कलांमध्ये परकीय राज्यकर्त्यांनी रस घेण्यास सुरुवात केलेली होती. 15व्या शतकातील शर्फी घराण्यामधील सुलतान हुसेन शर्की यांनी खयाल हा संगीत प्रकार सुरू केला, तर ग्वाल्हेरच्या राजा मानसिंग याने 16व्या शतकाच्या सुरुवातीस ध्रुपद प्रकाराला प्राधान्य दिले. रागदारी संगीताची परंपरा मुघलांच्या पूर्वीपासून उत्तर हिंदुस्थानात प्रचलित होती. कुतबान यांच्या मृगावती या ग्रंथात हिंदुळ, सारंग, भैरवी, धनश्री, मेघराज, श्रीराग, मल्हार, हेमकरी, भीम, पलासी या रागांचा उल्लेख आहे. या रागांवर आधारित नृत्यही केले जात असे. अकबराच्या काळात हिंदू व मुसलमान यांच्यात बरीच सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. त्यामुळे संगीत, नृत्य यांच्या परंपरेचा आणखी विकास घडून आला. अकबराच्या काळात तानसेन, रामदास आणि संगीतकार आणि गायक होते हे तर सर्वश्रुत आहे. अशा रीतीने उत्तर हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजांमध्ये मध्ययुगात कलासक्तता दिसून येते. निरनिराळ्या उत्सवांमधील थाटमाटही दिसून येतो. केवळ शाही घराण्यांमध्येच नव्हे तर अमीर उमरावाच्या घराण्यांमध्येही यावर उल्लेखलेल्या अनेक वस्तूंच्या मागण्या होत्या. या वर्गातही अनेक प्रसंगी मेजवान्या होत. त्यात प्रसंगी उंची वस्त्रे, अत्तरे, चविष्ट खाद्यपदार्थ, आयात केलेली फळे इत्यादींनी युक्त अशा विलासी जीवनाचे दर्शन घडत असे. वर उल्लेखलेल्या वस्तूंच्या उपभोगाप्रमाणेच विलासी जीवनाचा आणखी एक आविष्कार म्हणजे शाही घराण्यांमधील मोठमोठे जनानखाने बाळगण्याची चाल. बहुपत्नीत्वाची चाल हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजामध्ये होती. लग्नाच्या अनेक बायका असल्या तरी रखेल ठेवण्याची प्रथा दिसते. या सर्व स्त्रियांचे वास्तव्य जनानखान्यात असे. राण्या व त्यांचे नातलग, विशेषतः स्त्री नातलग, रखेल्या व त्यांचे नातलग यांच्याशिवाय प्रत्येकीच्या वेगवेगळ्या बटक्या याही जनानखान्यात असत. जनानखान्यावर लक्ष ठेवण्यासाठी हकीमा नावाची स्त्री अधिकारी
अधिकारी असे, कित्येकदा रखील स्त्रियांना राण्यांसारखी प्रतिष्ठा असे. राजस्थानमध्ये राजा मरण पावल्यावर काही रखील स्त्रियांनी सती गेल्याचे उल्लेख आहेत. मारवाडचा राजा जयसिंग याच्या निधनानंतर वेळी त्याची एक पत्नी गरोदर होती म्हणून तिला सती जाण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्याची दुसरी राणी 7 पात्रांबरोबर रखेल स्त्रियांबरोबर सती गेली. मुघल राजे ज्या ज्या ठिकाणाहून स्त्रियांना आपल्या जनानखान्यामध्ये ठेवण्याची साठी आणत त्या ठिकाणांवरून त्या रखेल स्त्रिया ओळखल्या जात. ही प्रथा अकबराच्या काळापासून पडली. अकबराबादी, फतेपुरी, औरंगाबादी, जैनाबादी, उदयपुरी अशा स्थलवाचक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अनेक स्त्रिया मुघलांच्या जनानखान्यात होत्या. मुघल काळात या जनानखान्यासाठी उत्कृष्ट कापड, जरीकाम, रेशीम, भरतकाम, हिरे, माणके, मोती, कस्तुरी, सुगंधी तेले, अत्तरे यासारख्या बाबींवर वारेमाप खर्च केला जात असे. मुघल जनानखान्यात खच्चीकरण केलेले पुरुष म्हणजे खोजे ठेवण्याची प्रथा होती. हे अधिकारी जनान्याच्या नैतिक सुरक्षेसाठी ठेवले जात असावेत. त्यांना कोणत्याही वेळी जनान्याच्या कोणत्याही दालनांमधून फेरफटका मारण्याची मुभा असे. कधीकधी हे खोजेच्या अनैतिक कृत्याला मदत करीत असल्याचे असे उदाहरण दिसतात. औरंगजेबाच्या काळात दीदार खान या खोज्याचे प्रकरण असेच गाजले. त्यांनी राजवाड्याजवळ राहणाऱ्या एका हिंदू स्त्रीशी संबंध ठेवला. त्याचा सुगावा लागल्यावर त्या स्त्रीच्या भावाने दीदार खानला ठार मारून टाकले. परंतु दीदार खान हा शाही जनानखान्यातील प्रमुख खोजा असल्यामुळे जनानखान्यातील इतर खोजे आणि स्त्रिया यांनी त्या हिंदू स्त्रीच्या भावाविरुद्ध तक्रारी केल्या. या हिंदू पुरुषाने आपण इस्लाम धर्म स्वीकारू असे औरंगजेबाला वचन दिल्यावर हे प्रकरण निवडले. शहाजहानच्या राजवटीत एका बाजूला कला आणि वास्तुकला यांचा बहर व दुसऱ्या बाजूला रंगेलपणा यांचा संगम दिसतो. परकीय प्रवाशांच्या वृत्तांतामध्ये मुघल दरबाराच्या विलासी वृत्तीचे दर्शन होते. या काळात हिंदुस्थानात आलेला एक फ्रेंच प्रवासी फ्रान्सिस बर्नियर याने खुद्द शहाजहानच्या सुंदर स्त्रियांची आवड होती असे नमूद केले आहे. तो म्हणतो की प्रत्येक समारंभाच्या प्रसंगी अशा स्त्रियांची उपस्थिती जाणवत असे. यातील नर्तकींना कंचनी असे म्हणत संपूर्ण रात्रभर या नृत्य व गायन करीत. त्या सामान्य वेश्या नसून कलावंत वर्गातील खास दर्जाच्या स्त्रिया असत. आमिर उमराव यांच्या घरच्या विवाहप्रसंगी नृत्य आणि गायन त्यांचे कार्यक्रम करण्यासाठी त्यांना खास पाचारण केले जाई. प्रत्येक बुधवारी दिवाण ई खासमध्ये येऊन त्या शहाजहान पुढे हजेरी लावीत. त्यानंतर रात्रभर तो त्यांना तेथेच थांबून आपले मन रिजवून घे. शहाजहानच्या अशा रंगेल वृत्तीचा परिणाम मुघल दरबारच्या वातावरणावर होऊ लागला. दरबारात मद्यपान करणे, मैफिली आयोजित करणे इत्यादी प्रकारांना ऊत येऊ लागला. औरंगजेबाला दरबारातील हे उच्छृंखल वातावरण पसंत पडत नसे. दरबारातील नीतिमत्तेला हे घातक आहे असे त्याचे स्पष्ट मत होते. त्यामुळे तो जेव्हा बादशाह झाला तेव्हा त्याने दरबारातील या विलासी प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. किंबहुना या रंगीलपणाच्या मुळाशी असलेल्या नृत्य आणि गायन या कला त्याला दरबारातून हटवायच्या होत्या. परंतु औरंगजेबाला वाटणारे हे गैरप्रकार तात्काळ बंद करणे त्याला अशक्य नव्हते. त्यामुळे वर्षानुवर्षे बिदागी मिळवणाऱ्या या कलाकारांना दरबारात येण्याची एकाएकी मनाई करणे हे त्याला प्रशस्त वाटले नसावे. नर्तकींनी दर बुधवारी दरबारात येण्याची प्रथा त्याने चालू ठेवली, पण रात्री त्यांना तिथे थांबून घेणे बंद केले. बर्नियरने दिलेल्या माहितीनुसार बेगम साहेब ही शहाजहानची मोठी मुलगी म्हणजे जहान आरा बेगम ही अतिशय सुरेख आणि वडिलांची अतिशय लाडकी होती. परंतु तिच्या पित्याची तिच्याबरोबर असलेली अति जवळीक ही अफवेचा विषय बनली होती. शहाजहानने त्या संदर्भात मौलवी व कायदेपंडित यांचा सल्ला विचारला होता. आश्चर्याची गोष्ट अशी की आपणच लावलेल्या रोपट्याचे फळ चाखण्याचा अधिकार बादशाहाला न देणे हे अन्यायकारक आहे असे काहींचे मत होते. त्यावेळी शहाजहानच्या जनानखान्यात असलेला एक पोर्तुगीज गुलाम स्त्रीच्या कथनावरून बर्नियरने आपल्या प्रवास वृत्तांतात आणखी काही माहिती दिली आहे. शहाजहानची धाकटी मुलगी रोशन आरा हिने 2 पुरुषांच्या छुप्या मार्गाने स्वतःला रिजवून घेण्यासाठी आश्रय दिला होता. त्यापैकी एका पुरुषाबरोबर ती आपल्या बागेत फिरत असताना त्या दोघांना कोणीतरी पाहिले तेव्हा ती पळून गेली. तिच्या बरोबरच्या पुरुषास औरंगजेबाने आणले गेले तेव्हा औरंगजेबाने तो पुरुष ज्या छुप्या मार्गाने भिंतीवरून चढून राजवाड्याच्या जनानखान्यात आला होता त्याच मार्गाने त्याला परत नेऊन सोडण्याची आज्ञा खोज्यांना दिली, पण खोज्यांनी त्याला भिंतीवरून फेकून
मारून टाकले. त्यानंतर रोशन आराच्या दुसऱ्या प्रियकरास तेथून परागंदा होण्याचा आदेश औरंगजेबाने दिला. त्यानंतर सावधगिरी म्हणून औरंगजेबाने खोजांनाही जनान्यात प्रवेश देणे बंद केले. बर्नियरच्या मते जनानखान्यातील ही अनैतिकता विशेषतः मुघल राजकन्यांचा स्वैराचार याला एक प्रमुख कारण होते. इस्लाम धर्मातील वारसा हक्काच्या पद्धतीनुसार मुलींनाही पित्यांची संपत्तीमधील काही भाग द्यावा असा नियम होता. जर आपल्या मुलींचे विवाह झाले तर आपले जमातही राजपुत्रांप्रमाणे वारसा हक्काच्या रणात उतरतील असे भय मुघल बादशाहांना वाटत असावे, म्हणून ते कित्येकदा आपल्या मुलींना अविवाहित ठेवीत. मित्रांनो, आज आपण मुघल साम्राज्याच्या विलासी जीवनाच्या विविध पैलूंची सखोल चर्चा केली आहे. अकबराच्या काळात सुरू झालेल्या जनानखान्यांच्या परंपरेपासून ते शहाजहानच्या राजवटीतील रंगेलपणा, कला आणि वास्तुकलेचा संगम या सर्व गोष्टींनी मुघलांचा विलासी जीवनशैलीत किती मोठा प्रभाव टाकला हे आपण पाहिलं. फतेपूर सिक्री सारखी शहरं, मुघल बागांचं सौंदर्य, खुशबू खानाचं अस्तित्व आणि दरबारी नर्तकींची वेगळी भूमिका या सर्वांमधून मुघलशाही घराण्याचा विलासीपणा स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो. हकीमा आणि खोजी यासारख्या काही पदांमधून जनानखान्याचे शिस्तबद्ध आणि संघटित स्वरूप आपण इथे पाहिले. याचबरोबर बाबर, अकबर आणि शहाजहान या शासकांच्या विलासी जीवनाच्या वेगळ्या नोंदी, विशेषतः फ्रेंच प्रवासी फ्रान्सिस बर्नियरच्या धक्कादायक नोंदींनी मुघल राजकन्यांच्या जीवनातील गूढता आपल्यासमोर आणली आहे. मुघलकालीन विलासी जीवन केवळ शाही वैभवाचा भाग नसून त्यात सांस्कृतिक देवाणघेवाण, सामाजिक संरचना आणि राजकीय विविध पैलूंचा देखील समावेश होता. यामुळे मुघल इतिहासाचा हा अध्याय अत्यंत जटिल आहे. या विलासी जीवनशैलीच्या माध्यमातून मुघल साम्राज्याच्या वैभवशाली पण काही वेळा गूढ बाजूंना आपण सखोलपणे अनुभवले. या ऐतिहासिक प्रवासामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहितीपूर्ण आणि रोमांचक इतिहासाच्या प्रवासासाठी आमच्याशी जुळून राहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, मित्रांना फॉरवर्ड करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.